आदित्य राजळे वरुडीचे मोसंबी बागायतदार यांच्या मागच्या व्हिडिओवर एक कमेंट आलं होतं की एवढा ताणावर गेल्यानंतर बाग टिकेल का, किंवा गुंडी टिकेल का, कळी टिकेल का. आपण आज कळीच बघायला आलेलो आहे आणि चर्चा करूयात. योगेशराव सोबत आहेत, विष्णू दिलवाले सर सोबत आहेत आणि आदित्य राजळे सर. हे काय बघा ना काय आदित्य भाऊ, हा विष्णू भाऊ, हे एवढ्या कळ्या आणल्या कडून? झाडांनी आणले सर ते. झाडानं आणलं का? मग झाडांनी आणले सर म्हणजे ते. पानं कमी कळ्या जास्त हा. सगळीकडंच? पानही चांगलं निघलं सर. नाही, पानंही भरपूर आहेत, पण मी तरी मोसंबी बागेमध्ये मागच्या 1.5 वर्षामध्ये एवढ्या कळ्या कुठंच नाही पाहिलं. कसे सेट करणार सर आता यांना? सर सेट तर झाडच करणार आहे. झाडात जेवढी ताकद आहे तेवढी कळी सेट होणार आहे. आपण काय फक्त त्याच्यामध्ये प्रयत्न हे राहतात की शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी झाड जी सेटिंग करतं याच्यात 1-अर्धा% जरी वाढ झाली तर शेतकऱ्याचं उत्पादन लागन तेवढं भरपूरच त्याला मिळून जातं. तेवढेच प्रयत्न असते आपले. म्हणजे आपण जे लाखो कळी झाडावर लागते असं म्हणतो, त्याचं हे उदाहरण इथं घ्यायचे ना. प्रत्यक्ष उदाहरण हे यात आदित्य सर राजळेंच्या बागात. जमिनीचा पण लय मोठा रोल आहे सर. ही जमीन पहा हलक्या प्रतीची, थोडीशी मध्यम, हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे. इथं निचरा चांगला होतो आणि इथं बागेमध्ये जर व्यवस्थित नियोजन झालं तर अशा प्रकारची फूट निघते. आपल्या अजून काही बाग आहे अशी या जमिनीचे, तिथं फूट अशाच पद्धतीची असते. आपण आदित्य भाऊच्या बागात मागच्या वेळेस व्हिडिओ काढला होता पाणी नियोजनाचा, प्रथम पाणी नियोजन. हो हो. आपण त्यावेळेस ह्या सरीतून पाणी दिलं होतं, नंतर मधल्या भागातून पलीकडल्या. सर त्याचा अशा परिणाम आज पद्धतीने- दिसतो. झाड आपल्याला सगळ्या साईडनं सारखं फुटलेलं दिसतं. विष्णू भाऊ, कसं वाटतं झाडाला? तुम्ही कुठं पहा, आतल्या भागात सुद्धा कळी लागलेली सर. आतमध्ये जेवढ्या काही आतमधल्या जे फांद्या लागलेल्या आहेत त्याला पण चांगल्यापैकी आतमध्ये फुल कळी आहे. म्हणजे जे पाणी नियोजन आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज व्हिडिओ काढायचा हाच उद्देश होता की आपण जे पाणी नियोजन सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना, तर पाणी व्यवस्थापन या पद्धतीत झालं तर आपल्याला बागेमध्ये फूट अशी दिसेल. आता फूट सोबत सर जी स्ट्रॉंग कळी निघायला पाहिजे बागात तिची संख्या जास्त आहे. त्याचसोबत पानांची संख्या पहा, पान कसं निघलं, मॅच्युअर्ड पान, एकदम क्वालिटी पान, हे महत्त्वाचं आहे. आज बघा ना तुम्ही, जी स्ट्रॉंग कळी पाहिजे बागेत तिची संख्या आपल्याला एकदम चांगली दिसते आणि सगळ्या भागात सारखी. हे पाणी नियोजनाचा हा इफेक्ट आहे सर. आणि हा बाग आपल्याकडे नियोजनामध्ये फक्त मागच्या 2 महिन्यापासूनच आहे. हो. म्हणजे याच्या अगोदर आदित्य भाऊनी जे झाडं बनवलंय आज त्याची ताकद दिसते. आदित्य भाऊचं पण भरपूर मेहनत आहे याच्यामध्ये. त्यांनी सांगितलेले कामं सगळे वेळेवर केले. बरं आता त्यांनाच त्यांचं एक विचारू आपण त्यांनाच, आता काय वाटतं तुम्हाला बागेत? सर भारी वाटतं. कळी वगैरे छान निघलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही पाहिलं सांगितलं होतं आम्हाला की पहिलं पाणी ह्या दांडामध्ये, साऱ्यामध्ये म्हणजे फडकीमध्ये, त्यावेळेस मी पहिलं पाणी या फडकीमध्ये दिलं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 दिवसानंतर इकडं पाणी दिलं मी. त्यावेळेस काही लोक आले, काही लोक काय म्हणे तुम्ही 4 दिवसानंतरच इकडं पाणी दिलं समजा तर काही झाडं समजा आघाडीवर जाईन, असं होईन तसं होईन. म्हटलं आता जसं आम्हाला फळबाग सोबतीच टीम जशी सांगते समजा मस्के सर किंवा रोडे सर, त्याप्रमाणेच आम्ही करतो. कारण इतके दिवस आम्ही 5 ते 6 वर्ष आमच्या पद्धतीने केलं. म्हटलं आता एवढं वर्ष हे 6 महिने तुमच्या पद्धतीने करून बघू, तर त्याचा आपल्याला रिझल्ट पण चांगला आला आणि एकदम भारी कळी वगैरे एकदम छान निघलेली आहे. मागच्या 5-6 वर्षात तुम्ही तुमच्या पद्धतीने करीत होते, उत्पादन निघत नव्हतं तुम्हाला? नाही, उत्पादन एवढं काहीच नव्हतं निघत. आता यावर्षी वाटते का गॅरंटी उत्पादन निघत? हे बघून झाडाची सिच्युएशन बघून नाही, अजून तर भरपूर ना ते आडव्या जायचे याला. आडवे तर याला जायचं सेटिंग व्हायची, याच्यात काही गळ होणार आहे, त्याची गुंडी होणार, भरपूरशा गोष्टी अजून. तिला पुढं रसशोषक किडीचा प्रादुर्भाव, पुढं मधमाशीचा रोल, अनेक काम आहे. पण आतापर्यंत जे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला त्यात आम्ही पात्र ठरलो का, एवढंच विचारायचं आम्हाला. हो सर. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की एवढी कळी संख्या असताना पानाची संख्या भरपूर आहे. कारण कोणत्याही कळीला फळामध्ये रूपांतर करायला त्याला ताकद पाहिजे असेल. ते पानं जेवढे आहेत तेवढी प्रकाश संश्लेषण क्रिया होती, त्याच्यातली ताकदच कळीला गुंडीमध्ये आणि झाडामध्ये अन्न निर्मिती करायचं काम पानच करतं. त्याच्यामुळं हे जी पान संख्या वाढलेली, आता पुढच्या वर्षी तुम्हाला बागेमध्ये काडीचं प्रमाण दिसणार. या पद्धतीत जर पाणी नियोजन आणि या पद्धतीत जर नियोजन झालं आणि बाग जर असा निघला तर पुढच्या अनेक समस्या संपून जातात सर. वार्षिक आपल्या काडीचा प्रादुर्भाव कमी होतो, पानांची संख्या जास्त आणि जेवढं पान निघलं तेवढी तुमची गुंडीगळ कमी असते बागा. हे लक्षात ठेवा तुम्ही. प्रत्येक शेतकरी मित्रांनी हे लक्षात ठेवा की पान जेव्हा निघतंय ते जर ह्या संख्येत निघतंय तर आपल्या बागेत गुंडीगळ कमीच होणार.
झाडामध्ये अन्न निर्मिती जास्त होणार, झाडामध्ये ताकद जास्त राहणार आणि गुंडी जास्त सेट होणार. इथंच आपलं उत्पादन वाढतं. विष्णुभाऊ, हा बाग तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा बघितला असेल, फुटीच्या वेळेस काय फरक जाणवत तुम्हाला? यावेळेस बऱ्यापैकी नाही, एकदम भारी फुटला यावेळेस. फळ पण म्हणजे कळ्या पण चांगल्या लागल्यात सगळ्या साईडना पण पूर्ण राऊंडमध्ये पूर्ण कळ्या एकदम गच्च भरून आहे. छान सगळेच झाडं सगळे 99% का 100% झाडं? सगळे पूर्ण झाड दाखवा, तुम्ही जवळून दाखवा सर. हे बघा, समोरचे पुढचे ते पूर्ण झाडं. सगळे फुटच फुटे. खतानंतर एक पाणी गेलं ना आपलं, दोन गेले त्याच्यात. मधल्या भागात अजून ओलं नाही झालं. आता ते काय करू आपण, पूर्ण आता इकडं आता काही टाकायचं नाही आपलं, आता ड्रिप टाकून द्या ना. बागेत कोणत्याही झाडावर पहा लाखो कळ्या आहेत थोडं गडबडमध्ये तुमचे कर मारा, मी थोडं खाली आणि लाखो पानं आहेत. त्यामुळं गुंडी आता सेट करणं जास्त आपले मोठं मुख्य चॅलेंज उद्देश- नाही आहे. आणि सर त्याच्यामध्ये काय होतं, आता झाडांना हे जे दिलेलं आहे, आता इथून पुढं आपण जे ड्रिप वॉटर, आता यांनी खतं दिली, आता जी ड्रिप वॉटर आपण औषधी सोडणार, याने काय होईल, झाडांची ही पानांची ग्रोथ राहीलच राहील, पण सेटिंगमध्ये असं भारी रूपांतर होईल. टाकलेली जमिनीतून खतं ते उचलले जातील, त्याचसोबत झाडांची ग्रोथ जी पाहिजे आणि जी गुंडी गळवर मात करायची असते आपल्याला, ती योग्य वेळेवर आपलं अन्नद्रव्य जाणार आहे 05234 सोबत. योगेश सर, आपण कुणी निघाल्यावर असंख्य प्रमाणामध्ये आणि कळी थोडीशी निघाल्यानंतरच आपण हे ड्रीपद्वारे जे औषध सोडतो, हे का, म्हणजे याने काय होतं? सर याने काय होतं, सगळ्यात अगोदर आपलं जी पांढरी मूळ असते, अन्न ग्रहण करणारी मूळ असते, अन्न शोषणारी जी मूळ असते, तिची ग्रोथ वाढून जाते, तिची संख्या वाढून जाते. त्याचसोबत त्या मुळांचं जी कार्यक्षमता असते, जे मुळांच्या कक्षेमध्ये त्याचं कार्य करण्याची जी पद्धत असते, त्याच्यामध्ये वाढ होऊन जाते. आणि जे आपण जमिनीत टाकलेले अन्नद्रव्य त्याचसोबत जमिनीत पडलेले अन्नद्रव्य, हे दोन्ही उचलण्यास फास्ट वेग भेटतो. आणि तो वेग भेटल्यामुळे झाडामुळं मग तो वेग भेटल्यानंतर झाडामध्ये आपल्याला पाहिजे तशी ग्रोथ दिसून येते. त्याचे जे परिणाम आहे. आणि आता आपण खत जे दिलं आता हे जमिनीतून, याच्यावरती 2 पाणी बसलेत आणि मला तर सगळ्यात जास्त याचं जे रिझल्ट दिसत आहेत आपल्याला बागेत, हे आपलं विश्रांतीतले कामं, ताणातले कामं आणि पाणी व्यवस्थापन, याचे रिझल्ट हे सगळे आपल्याला बागेत आज दिसत आहेत. आदित्य भाऊ, आम्हाला तुम्ही बागामध्ये बोलवण्याच्या अगोदर, कारण आता 2-2.5-3 महिने झाले हो. जेव्हापासून आपल्याकडं तुमचं नियोजन आहे बागाचं, त्याच्या अगोदर आम्ही तुमचे भाऊजी म्हणजे विष्णू भाऊ दिलवाले सर. दिलवाले यांच्या बागाचं नियोजन केलं होतं. रोपडे होते, ज्यावेळेस आम्ही नियोजन सुरू केलं त्यावेळेस 3.5-4 वर्षाचे रोपडे होते हो. आणि आता ते समजा 4.5-5 वर्ष झालेले आहेत. तर तुम्हाला असं एवढा विश्वास कशावरून आला की एकदम नेमक्या बाग फोडायच्या विश्रांतीच्या काळात तुम्ही आमच्या नियोजनामध्ये बाग दिला? कारण कसं आहे, आता दाजीच्या बागात ज्यावेळेस हार्वेस्टिंग होत होती का, त्यावेळेस हार्वेस्टिंगच्या टायमाला मी तिथेच होतो. ज्यावेळेस विष्णू दिलवाले सर आहे का, त्यांच्या बागाच्या हार्वेस्टिंगच्या टायमाला मीच होतो आणि व्यापाऱ्यांना सुद्धा मीच बोललेलं होतं. तर त्यावेळेस ती हार्वेस्टिंग मला असं वाटतं सर दसरा दिवाळीच्या अशी मध्ये झाली ती बघा. तर त्यावेळेस पूर्णपणे माल एकदम छान होता त्यांचा, हिरवा होता, म्हणजे कुठं कवडी वगैरे काहीच नव्हती मालाला आणि गळ पण नव्हती. आणि त्यावेळेस मागच्या वर्षी आपल्या मालाला जवळपास 30-35% माल खाली आलता. अच्छा, म्हणजे तुमची गळीची समस्या खूप जास्त गळीची होती. समस्या होती आणि झाडं पण एवढं काही नव्हती. त्यावेळेस दिलवाले सर इकडे आलते का, ते म्हणे हे काय करून ठेवलं म्हणे, हे सगळं मोसंबी गळती म्हणे. तर मी त्यांचे झाड बघितले, मग त्यांना विचारलं मी, कोण हे देतं बसं तुम्हाला. त्यांनी मग तुमचं नाव सांगितलं आणि मस्के सरांचं नाव सांगितलं. त्यानंतर तुमची माझी याला भेट झाली ते बघा डोरकिनला, मामाच्या हॉटेलवर. हा, मग तिथं पण आपला एक विषय निघाला होता की आम्ही मोसंबीचं काम करतो. मग त्यावेळेस मग आणि शक्यतो रिझल्ट पण आमच्या डोळ्यासमोरच होता ना, कारण दिलवाले सरांचा बाग आपल्या शेजारीच आहे ना, त्यामुळे आम्हाला मग भरोसा आला चांगला. नाही, दिलवाले सर सुद्धा बाबासाहेब भाऊंचा बागाचा रिझल्ट बघून आले होते. बाबासाहेब तांबे सरांचा. नाही, ह्या दुकानावर बरेचसे म्हणजे कृषी तज्ज्ञ येऊन गेलेले बागेत. आता तुमच्या नंतर पण एक मागच्या आठवड्यामध्ये सारखं एक हप्ता येऊन जात होते, तुम्ही हे करा ते करा. मी नुसतं ऐकत होतो आणि सोडून देत होतो, म्हणजे कोणाचं मन वगैरे काहीच दुखवलं नाही. बस सर तुम्ही असं आम्हाला वेगळं सांगता का काही, किंवा मी माझ्या झाडाला दुसरे डॉक्टर लावलेले आहेत, काहीच नाही. सगळ्यांचं ऐकून घेत होतो, त्यांनी लिहून दिलेलं पण सोबतच ठेवत होतो, पण त्यांचं मन काही दुखवलं नाही. त्यांना चहा वगैरे पाजत होतो घरी जाऊन.
आम्हाला चहा नाही पाजवलं तुम्ही. तुम्हाला पाजवून चला ना आता. चालेल शेतकरी तर- मित्रांनो. सर बोलायचं तुम्हाला? नाही नाही, तुम्ही भरपूर बोलले आता. धन्यवाद सर. धन्यवाद. हा योगेश काय बोलायचं तुम्हाला? नाही नाही नाही. भरपूर योग्य सर आता- नियोजनाचा फायदा. योग्य नियोजनाचा फायदा आणि सगळे सर त्यातले त्यात जे आपण पाणी व्यवस्थापन सांगितलं ना, त्याचा मला सगळ्यात मोठा फायदा दिसतो. अजूनही ज्या शेतकऱ्यांचे बागं फोडायचे राहिलेले आहेत, जे लेट झालेले आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलवर मागच्या व्हिडिओजमध्ये आपण आदित्य राजळे यांचाच व्हिडिओ. आंब्या बहारामध्ये पाणी नियोजन कसे असावे, पहिले पाणी नियोजन कसे असावे, प्रथम आदित्य पाणी राजळेचा आपण व्हिडिओ काढलेला आहे. हम्म. सोबत आपण खोडेगावच्या शिवारामधला सुद्धा एक गजानन हुलसार भाऊचा व्हिडिओ आहे. हो, हो. तर ते बघून घ्यावेत, त्या हिशोबाने पाणी नियोजन करावे. निश्चितच चांगली फूट निघते. हो, आणि सर, कशी- एक आता माझी एक तुम्हाला विनंती, एक पूर्ण झाड दाखवा सर व्हिडिओमध्ये. एकच झाड दाखवा. अच्छा, एकच झाड पूर्ण हा, दाखवू म्हणजे का? असे तर दाखवतच तुम्ही सगळ्याच झाडांवर आहे. एक 2-4 व्हिडिओ दाखवा फूट कशी असते, योग्य पाणी नियोजन झाल्यानंतर फूट कशी निघते. तर शेतकरी मित्रांनो, ही अशी फूट आहे. आता एक झाड सगळ्या बाजूने दाखवतो. बरेचसे शेतकरी कधी कधी कंप्लेंट करतात, सर झाड पूर्ण सगळ्या बाजूने दाखवत नाहीत तुम्ही. आतल्या भागात सुद्धा चांगली फूट आहे सर त्याची. या इकडं सर. तर इकडे या ना, इथून दाखवा ना समोर. तर इकडे त्या गल्लीमध्ये लाखो कळी इथून दाखवा. ज्याला म्हणतात, पानाची क्वालिटी, पानाची साईज. पानाची क्वालिटी. सरळ दाखवा नाही का असं. नाही नाही, असं इथूनच. कुठेही गेलं, प्रत्येक झाडावर लाखोच्या प्रमाणामध्ये कळी निघालेली आहे. आणि आपण जादू पिकअप आणि जेव्हा कळी जास्त निघते तर सेटिंग सुद्धा सोपी होऊन जाते. बरं. नाही आता यांचा एक प्रश्न आहे सर. आता इथून पुढं समजा आता ही सेटिंग तर होईल, पण आता इथून पुढं तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा राहील? आमच्याकडून मालाला साईज चांगलेली पाहिजे. बरं. कारण हे झाडे दगडी गावरांमधून झाडे आहेत. बरं माल बऱ्यापैकी या चांगली साईज येते याला, पण एवढी काय म्हणावं तशी नाही आहे. बरं बरं. त्यावेळेस आपल्याला थोडंसं लक्ष करावं लागेल. हा, म्हणजे तुम्हाला एक चांगली क्वालिटीचं फळ पाहिजे, हा, चांगली क्वालिटीचं म्हणजे मंगू वगैरे नको, आणि साईज पाहिजे है ना? साईज पाहिजे मेन गोष्ट म्हणजे. चालेल. साईजचे शस्त्र आहे आमच्याकडे लागेल तेवढे, आहे की नाही सर? हो. मागच्या वर्षी आपण चॅलेंजवर साईज केलेलं आहे आम्ही, काटा घेऊन. अजून युट्यूब चॅनलवरती कोणी काटा घेऊन आपल्याला weight करून 200 दाखवतं. राडगाव शिवारामध्ये शरद शिंदे 200-250 प्लस जरी झालं तरी खूपच छान आहे. नाही नाही, देऊ काही अडचण नाही. साईज हे बघा, झाडांनी ग्रोथमध्ये जे काढायचं होतं ते काढून दिलेलं आहे आपल्याला. आता इथून पुढं हे टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, आणि उत्पादन कसं वाढता येईल त्याच्यावरच आपले प्रयत्न राहील. यासोबत आता आपले झाड चांगलं राहील याची शाश्वती का बरं आली? कारण झाडांनी जेवढी फूट काढली तेवढीच पानसंख्या झाडांवर निघलेली, म्हणजे झाड इथून पुढं ग्रोथमध्येच राहील. आता तुम्ही वेळोवेळी जे केलेलं काम आहे त्याचा पण हा फायदा झाला, आणि त्याचसोबत आम्ही जे नियोजन देतोय तुम्हाला याचा पण हा इथून फायदा पुढे आपल्याला पण इथं तुम्ही दिसतोय. जेवढं जसं सांगता, समजा तुम्ही जर म्हणले बुवा आपल्याला रात्री 1 वाजता फवारणी मारायची, ती पण तयारी आहे माझ्यात. नाही, एवढं काही करायची गरज नाही आपल्याला. एकदम व्यवस्थित नियोजन चालू आहे. रात्री 1 वाजता आमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये सुद्धा फवारणी नसते आमच्या नियोजनामध्ये. चालेल, ठीक आहे सर, बोलायचं या. शेतकरी मित्रांनो, जसं आम्ही म्हणत असतो ना की आम्ही बांधावरले डॉक्टर, तसं आम्ही डॉक्टर तर नाही आहेत. फक्त झाडाची जी गरज आहे वेळोवेळी ती आयडेंटिफाय करून ती झाडाला देणं, एवढंच आमचं काम आहे. तर पण त्यासाठी आम्ही प्रत्येक 8-10 दिवसाला 15 दिवसाला बागामध्ये असतो, बांधावर असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. याच्यासोबत शेतकऱ्यांनी योग्य वेळेवर ते करणं, म्हणजे आमचं काम असतं सांगणं. ते योग्य वेळेवर शेतकरीच करतो आणि त्याचा रिझल्ट घेतो. तर असे आपले आदित्य भाऊ वरुडी शिवारामध्ये, आदित्य राजळे यांनी आज खुश करून टाकलंय. तुम्ही आम्ही मार्गदर्शन तरी खुश केल्यामुळे झालो. झालं ना सर. हां, आमचं मार्गदर्शन, पण ते जोपर्यंत तुम्ही धरातलावर करणार नाही त्याला टाईमवर, तोपर्यंत रिझल्ट आपल्याला वेळेवर करण्याला महत्व आहे सगळं. बरोबर. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आदित्य भाऊ. व्हिडिओ थांबवण्याची इच्छा आहे ना आज. लयच मस्त. अजून तर 10 दिवसांमध्ये यंदा काय मोसंबीवरच झोपले ना सगळे. मोसंबीवरच आहे सगळा पाया उभा. मोसंबीन चांगलं. चला,
धन्यवाद सर. धन्यवाद.